हाय, मायसेल्फ यश आणि आपल्याला आज करायचं आहे न्यूक्लिक ॲसिड. तर न्यूक्लिक ॲसिड हे बनलेलं आहे आपल्या DNA आणि RNA पासून. तर आपल्याला न्यूक्लिक ॲसिड सुरुवात करायची आपल्याला न्यूक्लिक ॲसिड is form of DNA and RNA. DNA and RNA. DNA and RNA is form of पॉलीन्यूक्लियोटाइड आणि पॉलीन्यूक्लियोटाइडचा मोनोमर आहे न्यूक्लियोटाइड. तर आपल्याला बघायचा आहे न्यूक्लियोटाइडचा स्ट्रक्चर. जेव्हा आपण न्यूक्लियोटाइडचा स्ट्रक्चर बघतो त्याच्यानंतर न्यूक्लियोटाइड असे खूप सारे न्यूक्लियोटाइड जॉईन करून पॉलीन्यूक्लियोटाइड फॉर्मेशन करतात. तर आपल्याला न्यूक्लियोटाइड मध्ये काय काय इन्व्हॉल्व होते. न्यूक्लियोटाइड 3 कंपोनंट बनलेला आहे आपला, म्हणजेच आपल्या DNA आणि RNA मध्ये 3 कंपोनंट आहे. एक आहे फॉस्फेट ग्रुप, पेंटोज शुगर, नायट्रोजनस बेस. तर DNA आणि RNA आपला 3 कंपोनंट बनलेला आहे. काय? नायट्रोजनस बेस, पेंटोज शुगर, फॉस्फेट ग्रुप. DNA आणि RNA मध्ये 3 कंपाऊंड आहे आपले, नायट्रोजनस बेस, पेंटोज शुगर, फॉस्फेट ग्रुप. हे तिन्ही कंबाईन जेव्हा होते तेव्हा आपल्याला न्यूक्लियोटाइड भेटते, जेव्हा तिन्ही कंबाईन होते. आणि जेव्हा नायट्रोजनस बेस पेंटोज शुगर कंबाईन करते तेव्हा बनते न्यूक्लियोसाइड. तर नायट्रोजनस बेस जेव्हा पेंटोज शुगर सोबत कॉम्बिनेशन बनवते तेव्हा बनते आपला न्यूक्लियोसाइड. आणि नायट्रोजनस बेस प्लस तिन्ही ग्रुप म्हणजे नायट्रोजनस बेस, पेंटोज शुगर, फॉस्फेट ग्रुप हे तिन्ही मिळून आपल्याला बनवते न्यूक्लियोटाइड बनवते. तर आपल्याला न्यूक्लियोटाइडचा स्ट्रक्चर बघायचा आहे. तर DNA आणि RNA 3 कंपोनंट बनलेले आहे, नायट्रोजनस बेस, पेंटोज शुगर, फॉस्फेट ग्रुप. ज्या नायट्रोजनस बेस पेंटोज शुगर सोबत कॉम्बिनेशन करते त्या न्यूक्लियोसाइड बनते, आणि ज्या तिन्ही एकमेकाला अटॅच असते त्या न्यूक्लियोटाइड बनते. तर आपल्याला याचं स्ट्रक्चर बघायचं आहे. तर आपल्याला बघायचं पहिले पेंटोज शुगर. पेंटोज शुगरचं स्ट्रक्चर असं असते. पेंटोज शुगरवर 5 कार्बन बसतात, 5 कार्बन. आणि पेंटोज शुगरला अटॅच आपला नायट्रोजनस बेस. पेंटोज शुगरवर आपला जेव्हा नायट्रोजनस बेस अटॅच होते तेव्हा आपण याला म्हणतो न्यूक्लियोसाइड म्हणतो. आणि पेंटोज शुगर आणि नायट्रोजनस बेस जेव्हा अटॅच होते तेव्हा आपण त्याला म्हणतो न्यूक्लियोसाइड. आणि त्यांना अजून एक ग्रुप जो आहे फॉस्फेट ग्रुप, तो फॉस्फेट ग्रुप वरच्या साईडला अटॅच होते या पेंटोज शुगरला, तेव्हा पूर्ण बनते आपला न्यूक्लियोटाइड. ते दिसेल आपला असा बघा, कार्बन, हे कार्बन अटॅच होते फॉस्फेट ग्रुपला आणि याला म्हणतो आपण टोटल. हा टोटल स्ट्रक्चर झाला आपला न्यूक्लियोटाइडचा स्ट्रक्चर. न्यूक्लियोटाइड मध्ये आपले तिन्ही ग्रुप आहे, फॉस्फेट ग्रुप, पेंटोज शुगर, नायट्रोजनस बेस. हाय पेंटोज शुगर, नायट्रोजनस बेस, फॉस्फेट ग्रुप. तर नायट्रोजनस बेस आणि पेंटोज शुगर, नायट्रोजनस बेस आणि पेंटोज शुगर अटॅच करते एका बॉन्डनं. त्या बॉन्डचं नाव आहे एन ग्लायकोसाइडिक बॉन्ड. एन ग्लायकोसाइडिक बॉन्ड हे आहे आपला बेस. आणि आपला पेंटोज शुगर. पेंटोज शुगर पैकी आपल्यापाशी 5 कार्बन आहे. हे 1 डॅश, 2 डॅश, 3 डॅश, 4 डॅश आणि हा 5वा कार्बन जे बॉन्डिंग बनवत आहे फॉस्फेट ग्रुप सोबत. 5वा कार्बन फॉस्फेट ग्रुप सोबत बॉन्डिंग बनवत आहे. तर आपला हे एन ग्लायकोसाइडिक बॉन्ड बेस आणि पेंटोज शुगरच्या मध्ये. तर आपलं जे फॉस्फेट ग्रुप या कार्बनला अटॅच होत आहे, फॉस्फेट ग्रुप या कार्बनला
हे कोणचा बॉन्ड झाला? ईस्टर बॉन्ड झाला, ईस्टर बॉन्ड. याला म्हणायचं ईस्टर बॉन्ड. हा फॉस्फरस आहे. फॉस्फरस अटॅच झाला कार्बनला आपल्या ईस्टर बॉन्डला. आणि हे स्ट्रक्चर कशाचं आहे? न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइड आपला पूर्ण झाला. न्यूक्लियोटाइड मध्ये आपल्याला बघायला भेटत आहे फॉस्फेट ग्रुप, पेंटोज शुगर, नायट्रोजिनस बेस. आता नायट्रोजिनस बेस आपले 4 टाईपचे आहेत. डीएनए मध्ये भेटते आपल्याला ॲडेनाइन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन. आणि आरएनए मध्ये भेटते ॲडेनाइन म्हणजे आरएनए मध्ये भेटते आपल्याला युरॅसिल, थायमिनच्या जागी रिप्लेस होते. तर आरएनए मध्ये भेटते ॲडेनाइन, ग्वानिन, सायटोसिन, युरॅसिल आरएनए मध्ये भेटते. तर आपल्याला बेसेस बघायचे आता, नायट्रोजिनस बेसेस. त्याच्यानंतर पेंटोज शुगर बघायचं आहे आणि फॉस्फेट ग्रुप तर हे आहे. आपला डीएनए मध्ये जे आहे, डीएनए मध्ये आपल्याला सापडणारे बेसेस, डीएनए मध्ये सापडणारे आपल्याला बेसेस आहे ॲडेनाइन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन. आणि आरएनए मध्ये सापडणारे आपल्याला आहे ॲडेनाइन, ग्वानिन, सायटोसिन आणि युरॅसिल. हे 4 ह्याच्यात आणि 4 ह्याच्यात अलग अलग सापडते. तर फक्त रिप्लेस कोण होत आहे? थायमिन आणि युरॅसिल. आरएनए मध्ये फक्त युरॅसिल आला थायमिनच्या जागी, डीएनए मध्ये तेच थायमिन आहे. तर याच्यात नाही काय नायट्रोजिनस बेस जे आहे, आता हे आपले नायट्रोजिनस बेस 4 टाईपचे आहे, 5 टाईपचे आहे, ॲडेनाइन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन. आणि एक न्यू आहे युरॅसिल. युरॅसिल फक्त आरएनए मध्ये दिसते. तर आपले जे नायट्रोजिनस बेस आहे ते बनलेले आहे 2 टाईपनं, प्युरिन आणि पिरॅमिडिननं. तर नायट्रोजिनस बेसचे 2 प्रकार येते. नायट्रोजिनस बेस 2 टाईप मध्ये डिवाइडेड आहे. एक आहे प्युरिन्स, दुसरा आहे पिरॅमिडिन. प्युरिन्स आणि पिरॅमिडिन. तर प्युरिन्सच्या अंदर येणारे आपले ॲडेनाइन आणि ग्वानिन आहे. पिरॅमिडिनच्या अंदर येणारे आपले थायमिन, सायटोसिन आणि युरॅसिल. युरॅसिल कधी येईल? जेव्हा आरएनए राहील. तर पिरॅमिडिन काय आहे? सिंगल रिंग स्ट्रक्चर आहे. इथे लिहितो. आणि हे आपला प्युरिन्स काय? डबल रिंग स्ट्रक्चर आहे. प्युरिन काय आपले डबल रिंग स्ट्रक्चर आहे. पिरॅमिडिन काय आहे? सिंगल रिंग स्ट्रक्चर आहे. प्युरिन आणि पिरॅमिडिनचं स्ट्रक्चर आपल्याला बघायचं आहे. तर प्युरिनचं स्ट्रक्चर डबल रिंग आहे. तर डबल रिंग कसे बनवतात? हे असे डबल रिंग बनवतात. हे प्युरिनचा डबल रिंग स्ट्रक्चर. हे डबल रिंग स्ट्रक्चर. आता याच्यात ॲडेनाइन घेतला आणि या साईडला पिरॅमिडिनचं स्ट्रक्चर आहे थायमिन. तर थायमिनचं सिंगल रिंग स्ट्रक्चर आहे. तर सिंगल रिंग स्ट्रक्चर मध्ये अशी एक सिंगल रिंग बनते. तर हे थायमिनचं. आता याच्यात तुम्ही ॲडेनाइन जरी घेतला किंवा मग ग्वानिन जरी घेतला, स्ट्रक्चर सेम राहील. याच्यात पिरॅमिडिन मध्ये पण थायमिन घेतला, सायटोसिन घेतला, युरॅसिल घेतला, स्ट्रक्चर सेम राहील. तर आता हे स्ट्रक्चर जॉईंट कसे होते, यांची बॉन्डिंग कशी होते? ॲडेनाइन हमेशा थायमिनला जॉईंट होते, ग्वानिन हमेशा सायटोसिनला जॉईंट होते. तर ॲडेनाइन आणि थायमिनच्या मधात बॉन्डिंग कशी आहे, ग्वानिन आणि सायटोसिनच्या मधात कशी बॉन्डिंग आहे ते आपल्याला बघायची आहे. तर बॉन्डिंग बघायसाठी आपल्याला नाही का इथं दाखवायचं. आता हमेशा ॲडेनाइन जॉईंट होईल डबल बॉन्ड न थायमिनला आणि ग्वानिन हमेशा जॉईंट होईल डबल बॉन्ड न आपल्या सायटोसिनला. जर काय आरएनए असेल तर आपल्याला सायटोसिन इरेज करायचा आहे, सायटोसिन थायमिन इरेज करायचा आहे आणि थायमिनच्या जागी युरॅसिल घ्यायचा आहे. तर ग्वानिन आणि सायटोसिनच्या मध्ये 3 बॉन्ड आहे. ॲडेनाइन आणि युरॅसिलच्या मध्ये डबल बॉन्ड आरएनए मध्ये असेल तर. आणि थायमिन जर असेल तर डीएनए घ्यायचा, डीएनए मध्ये तर आपल्याला डबल बॉन्ड. ते बॉन्ड कशाचे बनलेले आहे? दीज आर अ बॉन्ड ऑफ हायड्रोजन. हे हायड्रोजन बॉन्ड ना ॲडेनाइन आणि थायमिन मध्ये किती बॉन्ड वापरले? 2 बॉन्ड. एक मिनिट याला डबल लिहू. 2
H आणि ग्वानिन आणि सायटोसिन मध्ये, ग्वानिन आणि सायटोसिन मध्ये 3 H बॉन्ड आहे, 3 H बॉन्ड, 3 हायड्रोजन बॉन्ड आहे ग्वानिन आणि सायटोसिन मध्ये, आणि ॲडेनाइन आणि थायमिन मध्ये 2 हायड्रोजन बॉन्ड. तर आपल्याला हे स्ट्रक्चर नाही का ॲडेनाइन आणि थायमिनचं स्ट्रक्चर सोबत जॉईंट करायचे बॉन्डिंग सोबत. तर बघा आता प्युरिन मध्ये जर आपण ॲडेनाइन आणि थायमिन जॉईंट करताय तर इथं ॲडेनाइनचं स्ट्रक्चर कसं आहे, डबल रिंग स्ट्रक्चर. ॲडेनाइन आणि थायमिनला जॉईंट करतात. ॲडेनाइनचं स्ट्रक्चर कसा होता हे स्ट्रक्चर सोबत जॉईंट करून दाखवत आहे. तर ॲडेनाइनचं स्ट्रक्चर कसं आहे, डबल रिंग स्ट्रक्चर आहे. एक, हे 2 रिंग स्ट्रक्चर. ॲडेनाइनचा हा डबल रिंग स्ट्रक्चर आहे आणि इथं आहे आपल्याला थायमिनचा सिंगल रिंग स्ट्रक्चर. हा थायमिन. तर ॲडेनाइन आणि थायमिन कसे जॉईंट आहे, डबल बॉन्ड ना. इथे 2 हायड्रोजन बॉन्ड बनवायचे आणि हायड्रोजन बॉन्ड आहेत इथे 2 हायड्रोजन. तर हे आपला स्ट्रक्चर झाला. स्ट्रक्चर असा जॉईंट होते. हे नायट्रोजिनस बेस आहे, ॲडेनाइन प्युरिन्स मध्ये येते, त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, डबल रिंग स्ट्रक्चर. आणि पिरॅमिडिन मध्ये येणारा थायमिन. तर नायट्रोजिनस बेस आपले 2 टाइप मध्ये डिवाइड आहे, प्युरिन आणि पिरॅमिडिन. प्युरिन आहे सबस्टिट्यूटेड, नायट्रोजिनस बेस प्युरिन मध्ये सबस्टिट्यूट झाले आणि पिरॅमिडिन मध्ये अलग सबस्टिट्यूट झाले. प्युरिन कोण आहे आपले, ॲडेनाइन आणि ग्वानिन, आणि पिरॅमिडिन कोण आहे, सायटोसिन, थायमिन आणि युरेसिल. युरेसिल किंवा जे आपल्यापाशी RNA आहे. तर हे डबल रिंग स्ट्रक्चर आहे प्युरिनचं, पिरॅमिडिनचं सिंगल रिंग स्ट्रक्चर. आता इथं जर बघतो म्हटलं आपल्याला ग्वानिन आणि सायटोसिनला जॉईन करतो म्हटलं. आता सेम स्ट्रक्चर आपण हे स्ट्रक्चर इथं स्ट्रक्चर ॲडेनाइन आणि थायमिनला स्ट्रक्चर मध्ये जॉईन करून दाखवलं. तसं आपल्याला फक्त आता आपल्याला ग्वानिन आणि सायटोसिनला जॉईन करून दाखवायचं आहे. तर सेम इथं घ्यायचं. याच्यात ग्वानिन काय आहे, डबल रिंग स्ट्रक्चर आहे म्हणून ग्वानिनला इथं लिहिलं. सायटोसिन सिंगल रिंग स्ट्रक्चर आहे म्हणून इथं लिहिलं. त्याच्यानंतर याच्यामध्ये किती बॉन्ड आहे, 3 हायड्रोजन बॉन्ड आहे. त्याच्यामुळे आपण एक अजून बॉन्ड वाढवून टाकू. 3 हायड्रोजन बॉन्ड झाले. इथं 3 लिहायचं, 3 हायड्रोजन बॉन्ड. हे आपले नायट्रोजिनस बेस असे जॉईंट होतात. आणि हमेशा ॲडेनाइन थायमिनला जॉईंट होईल, ग्वानिन सायटोसिनला जॉईंट होईल. ते ॲडेनाइन सायटोसिनला नाही जॉईंट होऊ शकत किंवा थायमिन ग्वानिनला नाही. यांची बॉन्डिंग फिक्स आहे. झाला, हे आपला नायट्रोजिनस बेस खतम. नायट्रोजिनस बेसच्या नंतर आपल्याला येते पेंटोज शुगर. पेंटोज शुगर आपल्याला 2 टाईपचे आहे, एक रायबोज शुगर आणि एक डिऑक्सी रायबोज शुगर. चला बघूया. शुगर, आपल्याला शुगरची स्टडी करायच्या पहिले आपल्याला न्यूक्लियोटाइड काढायला लागेल. न्यूक्लियोटाइड कसं, आता जसं आता RNA मध्ये युरॅसिल येते अलग आणि DNA मध्ये काय येते, थायमिन येते. या फक्त नायट्रोजिनस बेस मध्ये दोन बेसेसचा फरक आहे, DNA मध्ये थायमिन आणि RNA मध्ये युरॅसिल. तर इथं नाही का फक्त अजून एक गोष्टीचा फरक आहे शुगरचा. तर जर का DNA मध्ये जर शुगर, DNA मध्ये जे शुगर येते त्या शुगरचं नाव आहे डिऑक्सी रायबोज शुगर, आणि RNA मध्ये जे येते त्या शुगरचं नाव आहे रायबोज शुगर. तर आपल्याला न्यूक्लियोटाइडचं स्ट्रक्चर काढून हे स्ट्रक्चर शुगरचे नाव बघायचे आहे. तर हे आपला एक शुगर आहे आणि हे दुसरा एक शुगर आहे. आपल्यापाशी 2 पेंटोज शुगर झाले. हा पेंटोज शुगर इथं कार्बनवर अटॅच होत आहे आणि इकडे पेंटोज फॉस्फेट ग्रुपला. आता हे फॉस्फेट ग्रुपला पेंटोज शुगर अटॅच झाला, खाली बेस आहे. आता हे जे स्ट्रक्चर आहे आपल्याला बनवायचं, आपले हे जे न्यूक्लियोटाइड आहे, न्यूक्लियोटाइड जे आहे ते न्यूक्लियोटाइड आपल्याला DNAचा दाखवला आणि हे DNAचा आहे न्यूक्लियोटाइड, आणि हा RNAचा आहे न्यूक्लियोटाइड. RNAचा न्यूक्लियोटाइड. याच्यात 2च फरक येते फक्त आपल्याला, 2च फरक. पहिले तर नाही का आपला नायट्रोजिनस बेस आहे. नायट्रोजिनस बेस मध्ये DNA मध्ये कोण येईल, 4 बेसिस येईल, ॲडेनाइन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन. आता
जर काय आपण ॲडिनाईनचं बॉन्डेशन डबल बॉन्डिंग थायमिनला जॉईन देत आहे, तर थायमिन कोणात येत आहे DNA मध्ये, आणि इकडे जर RNA मध्ये बघतो म्हटलं तर आपल्याला आपला तेच तेच ॲडिनाईन जॉईंट होत आहे डबल बॉन्ड ना युरॅसिलला, आणि इथं नाही का तेच डबल एक कार्बन आहे, कार्बन अटॅच होत आहे फॉस्फेट ग्रुपला, तर फॉस्फेट ग्रुपला अटॅच होत आहे हे आपला ईस्टर बॉन्ड ESTER ईस्टर, इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन, आणि हे आहे N ग्लायकोसाइडिक बॉन्ड. सिमिलरली हा पण N ग्लायकोसाइडिक बॉन्ड आहे आणि हा पण एक ईस्टर बॉन्ड आहे. तर जे आपला शुगर आहे हे 5 कार्बनचा शुगर आहे, 1 डॅश 2 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश आणि 5 डॅश, 5 कार्बन. याला पण 1 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश आणि 5 डॅश. तर या शुगरचं नाव, जे DNA मध्ये जे शुगर येते ते शुगर कोणचं आहे, डीऑक्सीरायबोज. आणि जे शुगर, हे जे शुगर आहे ते आपला RNA मध्ये येत आहे, तर RNA मध्ये शुगर येणारा रायबोज शुगर. झालं, आपला न्यूक्लियोटाइडचा स्ट्रक्चर समजला. न्यूक्लियोटाइड मध्ये आपण शुगर बघितले. शुगर 2 टाईपचे आहे. जर का आपण DNA मधला जर न्यूक्लियोटाइड बघत असेल तर त्याच्यात डीऑक्सीरायबोज शुगर असेल. RNA मधला जर न्यूक्लियोटाइड बघत असेल तर त्याचा शुगर कसा असेल, रायबोज शुगर असेल. नायट्रोजिनस बेस बघितले. आता RNA मध्ये नायट्रोजिनस बेस कोणचे आहे, ॲडिनाईन, गुआनिन, सायटोसिन, युरॅसिल. तेच बेस न्यूक्लियोटाइड मध्ये कोणचे आहे, ॲडिनाईन, गुआनिन, सायटोसिन, थायमिन. फक्त फरक थायमिनचा आहे. ॲडिनाईन थायमिनला जॉईन झाला, ॲडिनाईन युरॅसिलला जॉईन झाला. डबल डबल बॉन्डिंग आहे. बॉन्डिंग कशाची आहे, बेसिसमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे. तर DNA आणि RNA कशानं बनलेला आहे, न्यूक्लियोटाइडच्या मोनोमरनं. तर मोनोमर म्हणजे काय, आता असे खूप सारे न्यूक्लियोटाइड जेव्हा जॉईंट होते, हे मोनोमर, दुसरा मोनोमर. आता हे एक मोनोमर आहे, याला एक आपण काय म्हणतो, न्यूक्लियोटाइड समजायचं. हा न्यूक्लियोटाइड अटॅच होतात दुसऱ्या न्यूक्लियोटाइडला, हा न्यूक्लियोटाइड अटॅच होतात दुसऱ्या. असे हे जे आहे मोनोमर आहे. हे मोनोमर म्हणजे एक, हे एक न्यूक्लियोटाइड दुसऱ्याला दुसरा, तिसऱ्याला तिसरा, चौथ्याला. तर असे खूप सारे न्यूक्लियोटाइड जेव्हा अटॅच होते तेव्हा आपल्याला बनते पॉलीन्यूक्लियोटाइड. आणि पॉलीन्यूक्लियोटाइडच फॉर्मेशन करते आपल्या DNA आणि RNAचं. DNA आणि RNA हे आपले जेनेटिक मटेरियल आहे. झालं, तर आपल्याला तुम्हाला एकदा पॉलीन्यूक्लियोटाइडचे स्ट्रक्चर सांगून देतो. पॉलीन्यूक्लियोटाइडचं स्ट्रक्चर आहे कसं, DNA मध्ये दाखवतो. पॉलीन्यूक्लियोटाइड म्हणजे 2 न्यूक्लिक, आता हे न्यूक्लियोटाइड नाही का दुसऱ्या न्यूक्लियोटाइडला अटॅच होते, दुसरा न्यूक्लियोटाइड तिसऱ्याला, असे कंटिन्यू अटॅचमेंट चालू राहते. आता हा फॉस्फरस आहे, हा फॉस्फरस मागं अटॅच होते अजून एक ईस्टर बॉन्डनं. हा मागं अटॅच कुठं झाला, हे दुसऱ्या मागं एक कार्बनला, म्हणजे मागं एक पेंटो शुगरला अटॅच झाला. हा फॉस्फरस मागच्या साईडला पेंटो शुगरला अटॅच होत आहे, मागच्या साईडला एका पेंटो शुगरला अटॅच होत आहे. इथं कुठं 3 डॅशवर, इथं एक बेस आहे आपला, हे बेस म्हणतो आपण. आता हे मागच्या साईडला 3 डॅशवर अटॅच झाला, फ्रंट साईडला 5 डॅशवर झाला. बॅक साईडला 3 डॅशवर अटॅच झाला फॉस्फरस आणि फ्रंट साईडला 5 डॅश. तर इथं पण एक ईस्टर बॉन्डिंग बनवली. इथं ना काय बनवली, ईस्टर बॉन्डिंग. तर 2 ईस्टर बॉन्ड असल्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, फॉस्फोडाय ईस्टर बॉन्ड. तर आता बघा हे पुढे रिलेट करून दाखवतो. बघा आता हा फॉस्फरस जसा हा मागे रिलेट करताय तसं, म्हणजे जॉईंट आहे तसा हा फॉस्फरस पुढं कसा जॉईंट होते बघा. तर हे 3 डॅश पासून नाही का अजून एक ईस्टर बॉन्ड निघते, ईस्टर बॉन्ड. आणि ईस्टर बॉन्डनं काय होते, आपला फॉस्फरस जॉईंट होत आहे. 2 न्यूक्लियोटाइडला जॉईन करायचं ना, तर हा फॉस्फरस 3 डॅशवर अटॅच होता. दुसऱ्या न्यूक्लियोटाइडचा फॉस्फरस किंवा फॉस्फेट ग्रुप अटॅच होता आपल्या मागच्या न्यूक्लियोटाइडला 3 डॅशवर, 3rd कार्बनवर. तर हा फॉस्फरस अटॅच समोरच्या न्यूक्लियोटाइडवर कशाने अटॅच होत आहे, कार्बनवर. कोणचा कार्बन, 5 डॅश कार्बन, 5 कार्बन. तर मागच्या साईडला 3 डॅश कार्बन, सेकंडला म्हणजे फ्रंट साईडला 5th कार्बनवर अटॅच होत आहे. तर 5th कार्बन कोणाचा आहे,
शुगरचा आहे. शुगर कोणचा आहे? पेंटोज शुगर. ने बेस. बेस झाला. इथे एक हायड्रोजन आहे, वरी एक हायड्रोजन आहे. आपला हे 1 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश. तर कंटिन्यू सायकल चालत राहील. आता डबल या 3 डॅश पासून पुढं फॉस्फरस अटॅच येईल. फॉस्फरस हे पुढं दुसऱ्या कार्बन म्हणजे नेक्स्ट न्यूक्लियोटाइडच्या 5th कार्बनवर अटॅच येईल. तर फॉस्फरस काय करताय? मागं पण एक ईस्टर बॉन्डिंग करताय आणि पुढं पण ईस्टर बॉन्डिंग करताय. तर दोघांची ईस्टर बॉन्डिंग मिळून काय बनतो आपण याला? 2 ईस्टर बॉन्ड. तर फॉस्फो डाय ईस्टर बॉन्ड. फॉस्फोडायस्टर बॉन्ड म्हणतो. त्याला आपण म्हणतो पॉलिन्यूक्लियोटाइड. हे स्ट्रक्चर कशात आहे? पॉलिन्यूक्लियोटाइड. आता हे एकटा न्यूक्लियोटाइड होता, खूप सारे मिळून पॉलिन्यूक्लियोटाइड. आता इथं हे स्ट्रक्चर कशाच दाखवत आहे? हे पॉलिन्यूक्लियोटाइड कोणाचं आहे? डीएनएचा पॉलिन्यूक्लियोटाइड आहे. फक्त आणि फक्त डीएनएचा पॉलिन्यूक्लियोटाइड दाखवत आहे. तर डीएनएचा पॉलिन्यूक्लियोटाइड दाखवत आहे म्हणजे हे डिऑक्झिरायबो शुगर, हे पण डिऑक्झिरायबो राहील. डिऑक्झिरायबोज, हे पण डिऑक्झिरायबोज. आता इथं ॲडेनाइन आणि ग्वानिन जॉईन केला, तर इथं सायटोसिन आणि थायमिन जॉईन करू. सायटोसिन आणि थायमिन नाही, ग्वानिन आणि सायटोसिन. ग्वानिन आणि सायटोसिन 3 बॉन्ड झाले आपले. 4 बेस खतम. तर हे डबल रिपीट करेल पुढं. आता इथं ग्वानिन आणि सायटोसिन आहे, डबल इथं काय येईल? ॲडेनाइन आणि थायमिन. हे रिपीट करत राहील. स्ट्रक्चर न्यूक्लियोटाइड बनून पॉलिन्यूक्लियोटाइड बनते. हे स्ट्रक्चर कशाचं आहे? आपलं पॉलिन्यूक्लियोटाइड. पॉलिन्यूक्लियोटाइडचा अर्थ काय होते? न्यूक्लियोटाइड खूप सारे न्यूक्लियोटाइड जेव्हा अटॅच होते ते आपला पॉलिन्यूक्लियोटाइड बनते. झालं. आणि पॉलिन्यूक्लियोटाइडचा मोनोमर काय आहे? मोनोमर काय आहे आपला? साधा न्यूक्लियोटाइड. आणि न्यूक्लियोसाइड कसं बनते? न्यूक्लियोसाइड म्हणजे काय? जे की आपल्यापाशी सगळं आहे. न्यूक्लियोसाइडचा अर्थ काय? आपल्यापाशी सगळं आहे, बट फॉस्फेट ग्रुप नाही आहे. न्यूक्लियोसाइडचा अर्थ फक्त पेंटोज शुगर आणि नायट्रोजिनस बेस हा न्यूक्लियोसाइड झाला. याच्यावर अजून एकदा ग्रुप अटॅच केला फॉस्फरसचा तर आपल्याला न्यूक्लियोटाइड बनून जाईल. झालं. खतम लेक्चर न्यूक्लिक ऍसिडचा. आपल्याला बघायचा आता स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. तर प्रोटीनचं स्ट्रक्चर नाही का आपल्याला 2 सब्जेक्टनं अलग सांगितलं. केमिस्ट्रीमध्ये इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक. केमिस्ट्रीमध्ये जेव्हा आपली इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आपल्याला प्रोटीनचं स्ट्रक्चर कसं देत आहे? 1 डायमेन्शनल स्ट्रक्चर देत आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर देत आहे. आणि आपलं फिजिक्सच्या थ्रू जर बघतो म्हटलं तर आपल्याला प्रोटीनचं 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर भेटते. आणि बायोलॉजीच्या पॉईंट ऑफ व्ह्यून आपल्याला बघायला भेटते 4D स्ट्रक्चर. फोर डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. फोर डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. तर 4 डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन कसं आहे आपलं? तर पहिलं 4 स्ट्रक्चर आहे. 4 स्ट्रक्चर आहे आपल्यापाशी असे. तर आपल्यापाशी पहिला जे स्ट्रक्चर आहे तर पहिला स्ट्रक्चर आहे आपला प्रायमरी स्ट्रक्चर. त्याच्यानंतर येते सेकंडरी स्ट्रक्चर, त्याच्यानंतर येते टर्चरी स्ट्रक्चर, त्याच्यानंतर येते क्वाटर्नरी स्ट्रक्चर. तर आपल्याला बायोलॉजीनं 4 डायमेन्शनल स्ट्रक्चर दिलं म्हणजे 4 स्ट्रक्चर. तर पहिला कोणता आहे आपला? प्रायमरी. सेकंड कोणचा आहे आपला? सेकंडरी. थर्ड आपला कोणचा आहे? टर्चरी. आणि फोर्थ आपला आहे क्वाटर्नरी. क्वाटर्नरी स्ट्रक्चर.
बापरे. तर आपल्याला नाही का बायोलॉजीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला किती डी स्ट्रक्चर भेटलं? प्रायमरी, सेकंडरी, टर्चरी आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चर. तर आपल्याला बघायचं आहे प्रायमरी स्ट्रक्चर. तर सगळ्यात पहिले प्रायमरी स्ट्रक्चर बघत आहे आपण. प्रायमरी स्ट्रक्चर काय देते बघ, आपल्याला नाही का अमायनो ऍसिडची इन्फॉर्मेशन देते. तर पहिला अमायनो ऍसिड कोणचा आहे, दुसरा अमायनो ऍसिड कोणचा आहे, तिसरा अमायनो ऍसिड कोणचा आहे. तर आपल्याला स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन मध्ये काय भेटते आपल्याला? सिक्वेन्स ऑफ अमायनो ऍसिड माहित करते. सिक्वेन्स. प्रायमरी स्ट्रक्चर काय देते आपल्याला? प्रायमरी स्ट्रक्चर आपल्याला काय देते? सिक्वेन्स ऑफ अमायनो ऍसिड. काऊन? तर आपलं जे प्रोटीन आहे, प्रोटीन बनलेलं आहे अमायनो ऍसिडनं. अमायनो ऍसिड अमायनो ऍसिड अमायनो ऍसिड खूप सारे अमायनो ऍसिड जॉईंट होऊन काय बनते? प्रोटीन बनते. प्रोटीन पण आपला काय आहे? हेट्रोपॉलिमर आहे. हेट्रोपॉलिमर. तर आपला जे प्रोटीनचा स्ट्रक्चर बनते कसं? हे एक प्रोटीन, हे एक अमायनो ऍसिड, हे एक दुसरा अमायनो ऍसिड, तिसरा अमायनो ऍसिड, चौथा अमायनो ऍसिड. बघ आपला जे प्रोटीन आहे, प्रोटीन हा प्रोटीनचा जे मोनोमर आहे, प्रोटीनचा मोनोमर अमायनो ऍसिड आहे. प्रोटीन एक पॉलीसॅकराइड आहे. तर प्रोटीन पॉलीसॅकराइड नाही, प्रोटीन जे बनलेलं आहे ना ते अमायनो ऍसिडनं बनलेलं आहे. अमायनो ऍसिड त्याचा मोनोमर आहे. तर हा अमायनो ऍसिड अलग, हा अमायनो ऍसिड अलग, हा अमायनो ऍसिड अलग, हा अमायनो ऍसिड ॲलिनिन असेल, हा अमायनो ऍसिड सिरिन असेल, हे ग्लायसिन, हा ट्रिप्टोफेन. तर जे आपला प्रोटीनचा स्ट्रक्चर आहे ते काय? आपला हेट्रोपॉलिमर आहे. हेट्रोपॉलिमर. प्रोटीन कसा आहे? आपला हेट्रोपॉलिमर आहे. पॉलिमर खूप सारे अमायनो ऍसिड मिळून काय बनत आहे? आपला एक प्रोटीन बनत आहे. तर हे अलग अमायनो ऍसिड आहे, हे अलग अमायनो ऍसिड आहे, हे अलग अमायनो ऍसिड आहे, हे अलग अमायनो. तर अलग अलग अमायनो ऍसिड बनून बनलेला आहे, आपण त्याला काय म्हणतो? आपण हेट्रोपॉलिमर. प्रोटीन आपला हेट्रोपॉलिमर आहे. तर आपलं जे प्रायमरी स्ट्रक्चर आहे, प्रायमरी स्ट्रक्चर काय देते आपलं? प्रायमरी स्ट्रक्चर काय देते आपल्याला? सिक्वेन्स येते. सिक्वेन्स ऑफ अमायनो ऍसिड, की पहिला अमायनो ऍसिड कोणचा आहे आणि दुसरा, तिसरा, चौथा. तर जे अखेरीचा लास्ट अमायनो ऍसिड आहे बघा, तर आपल्या लेफ्ट साईडला, ही लेफ्ट साईड आहे, लेफ्ट साईडला आपल्याला कोणचा? ॲलिनिन पहिला आहे. हे तर मी लिहिले माझ्या मनानं. जर बघतो म्हणलं ना तर आपला प्रोटीनचा प्रायमरी स्ट्रक्चर असा सेम दिसतो, म्हणजे थ्रेड लाईन. हे प्रोटीनचा प्रायमरी स्ट्रक्चर काढताय आपण. तर प्रोटीनचा प्रायमरी स्ट्रक्चर. तर प्रोटीनची जी लेफ्ट साईड आहे, प्रोटीनची जी लेफ्ट साईड आहे ती लेफ्ट साईड आहे आणि राईट साईड ही आहे. तर लेफ्ट साईड काय काय रिप्रेझेंट करते? पहिल्या अमायनो ऍसिडला. लेफ्ट साईड रिप्रेझेंट करते पहिल्या अमायनो ऍसिडला आणि राईट साईड रिप्रेझेंट करते लास्ट अमायनो ऍसिडला. तर इथे लिहायचा लेफ्ट साईड. लेफ्ट साईड काय रिप्रेझेंट करताय? आपल्याला फर्स्ट अमायनो ऍसिड. आणि राईट साईड काय? राईट साईड आपल्याला काय 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 सांगत आहे? लास्ट अमायनो ऍसिड. लास्ट अमायनो ऍसिड. राईट साईडला लेफ्ट म्हणजे राईट साईडला लास्ट अमायनो ऍसिड सांगते आणि लेफ्ट साईडला फर्स्ट अमायनो ऍसिड. ही लेफ्ट साईड आहे, ही राईट साईड आहे. तर जे लेफ्ट साईड आहे, लेफ्ट साईड, तर जे लेफ्ट साईड आहे आपली, लेफ्ट साईडचं जे अमायनो ऍसिड आहे ना याला आपण काय म्हणतो? एन टर्मिनल. लेफ्ट साईडला काय म्हणतो आपण? एन टर्मिनल. लेफ्ट साईडला काय म्हणतो आपण? एन टर्मिनल. आणि राईट साईडच्या याला काय म्हणतो आपण? सी टर्मिनल.
तर आपला जे फर्स्ट अमायनो ऍसिड आहे तो एन टर्मिनल अटॅच आहे आणि लास्ट अमायनो ऍसिड आहे जे की राईट साईडला आहे. लास्ट अमायनो ऍसिड जे की राईट साईडला आहे त्याला आपण म्हणतो सी टर्मिनल. सी टर्मिनलवर आपला लास्ट अमायनो ऍसिड अटॅच आहे. हा प्रायमरी स्ट्रक्चर आहे. प्रायमरी स्ट्रक्चर आपल्या एनसीईआरटी मध्ये नाही का असा देऊन आहे. इथं आहे प्रायमरी स्ट्रक्चर. एनसीईआरटी मध्ये प्रायमरी स्ट्रक्चर. प्रायमरी स्ट्रक्चर काय सांगते, राईट साईडला एन टर्मिनल आहे आणि लेफ्ट साईडला सी टर्मिनल आहे. तर आपलं जे सेकंडरी स्ट्रक्चर आहे ते सेकंडरी स्ट्रक्चर नाही का आपल्याला नाही का रफ करायला लागेल. प्रायमरी स्ट्रक्चर झालं तर सेकंडरी स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटते सेकंडरी स्ट्रक्चर. तर सेकंडरी स्ट्रक्चर जे आहे आपला ते नाही का आपल्याला दोन टाईप मध्ये पाहायला भेटते, अल्फा हेलिक्स आणि बीटा प्लेटेड शीट. अल्फा हेलिक्स कसा आहे आपला हेलिकल फॉर्म मध्ये. अल्फा हेलिक्स सरळ सरळ तर नाही का असा बनते. अल्फा हेलिक्सचं स्ट्रक्चर यार सरळ सरळ नाही का सरळ. अल्फा हेलिक्स कसा आहे आपला हेलिकल शेप आहे. हेलिकल शेप. हेलिकल शेप कसा आहे आपला रिव्हॉल्विंग स्टेअर केस सारखा आहे. हेलिकल शेप. हेलिकल शेप हे हेलिकल शेप आहे आणि याला काय म्हणतो अल्फा हेलिक्स. अल्फा हेलिक्स. आणि बीटा प्लेटेड शीट नाही का आपल्याला पाहायला भेटते अशी. त्याच्यावर प्रोटीन असे अटॅच असतात. हे आपली आहे बीटा प्लेटेड शीट. अल्फा हेलिक्स आणि बीटा प्लेटेड शीट आपले सेकंडरी स्ट्रक्चर आहे प्रोटीनचे. आणि हे दोन्ही स्ट्रक्चर देणाऱ्या सायंटिस्टचं नाव आहे लायनस पॉलिंग. लायनस पॉलिंगनं काय दिलं स्ट्रक्चर दिलं. कोणाचं स्ट्रक्चर दिलं सेकंडरी आणि सेकंडरी स्ट्रक्चर दिलं कोणचा अल्फा हेलिक्स आणि बीटा प्लेटेड शीट. अल्फा हेलिक्स आणि बीटा प्लेटेड शीट. अल्फा हेलिक्स हेलिकल टाइप आहे, बीटा प्लेटेड शीट आहे. तर अल्फा हेलिक्स नाही का रिव्हॉल्विंग स्टेअर केस सारखा आहे. एनसीआरटी लाईन आहे. आणि त्याच्यानंतर प्रोटीन जे जे हेलिक्स आहे प्रोटीन मध्ये नाही का हमेशा जे हेलिक्स आहे अल्फा तो राईट म्हणजे प्रोटीन मध्ये जे काही हेलिक्स बनल ना हेलिक्स प्रोटीन मध्ये जे काही हेलिक्स बनल ते हमेशा राईट हँडेड फॉर्म मध्ये राहील. हेलिक्सेस इन प्रोटीन is always in राईट हँडेड साईडला राहते आपल्या हमेशा. हेलिक्स कशा असते राईट हँडेड साईडला बघा फिर घुमताना राईट हँडेड. तर आपलं हे सेकंडरी स्ट्रक्चर झालं. सेकंडरी स्ट्रक्चर इनफोल्डिंग करते आणि बनवते टर्चरी स्ट्रक्चर. टर्चरी स्ट्रक्चर पासून आपला क्वाटरनरी स्ट्रक्चर बनते. तर टर्चरी स्ट्रक्चर सेकंडरी स्ट्रक्चर झालं. सेकंडरी स्ट्रक्चर नंतर आपल्या इथे टर्चरी स्ट्रक्चर. तर टर्चरी स्ट्रक्चर सेकंडरी स्ट्रक्चर इनफोल्डिंग करून टर्चरी स्ट्रक्चर बनवते. सेकंडरी स्ट्रक्चर पासून प्रायमरी पासून सेकंडरी बनला, सेकंडरी पासून टर्चरी बनला. तर इनफोल्डिंग केल्यामुळं म्हणजे एकमेकांवर फोल्डिंग केल्यामुळे नाही का हे टर्चरी स्ट्रक्चर बनत आहे. तर टर्चरी स्ट्रक्चर बनत आहे. एक सेकंड.
हे आपल्या हे टर्चरी स्ट्रक्चर या टाईपमध्ये काहीतरी आपल्या बुकमध्ये देऊन आहे. टर्चरी स्ट्रक्चर एका हॉलो वुलन बॉल सारखा आहे. आपलं टर्चरी स्ट्रक्चर कसं आहे, हॉलो वुलन बॉल. टर्चरी स्ट्रक्चर हमेशा आपल्याला एन्झाईम ऍक्टिव्हिटीमध्ये पण कामी येते. बट हे टर्चरी स्ट्रक्चर जे आहे, टर्चरी स्ट्रक्चरमध्ये आपल्याला काय दाखवलेलं आहे, इथं नाही का दोन टाईपचे बॉन्डिंग दाखवली, एक हायड्रोजन बॉन्डिंग, एक डायसल्फाइड बॉन्डिंग दाखवली. हायड्रोजन बॉन्डिंग आणि डायसल्फाइड बॉन्डिंग हे आपल्याला कशात पाहायला भेटली, प्रोटीनच्या टर्चरी स्ट्रक्चरमध्ये. प्रोटीनचं स्ट्रक्चर टर्चरी कसं तयार झाले, सेकंडरी स्ट्रक्चरनं इनफोल्डिंग केल्यामुळे टर्चरी स्ट्रक्चर भेटला आपल्याला. आणि टर्चरी स्ट्रक्चर आपल्याला हेल्पफुल आहे. कशाच्या हेल्पफुल आहे टर्चरी स्ट्रक्चर आपल्याला, बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीसाठी. टर्चरी स्ट्रक्चर आपल्याला मेनी बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीजमध्ये हेल्पफुल करते. तर प्रोटीनचं आता त्याच्यानंतर आपला क्वाटर्नरी स्ट्रक्चर. क्वाटर्नरी स्ट्रक्चर आपलं बनलेलं आहे टर्चरी स्ट्रक्चर पासून. टर्चरी म्हणजे 3 डायमेन्शनल व्ह्यू. टर्चरी स्ट्रक्चर आपल्याला 3 डायमेन्शनल व्ह्यू देते. तर टर्चरी स्ट्रक्चर आपलं कशानं बनलेलं आहे, कसं बनलेलं आहे, हॉलो वुलन बॉल सारखं बनलेलं आहे स्ट्रक्चर.